या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, या राज्याचे विधान परिषदेचे उपसभापती श्री शशी नाहेर साहेब, खासदार श्री नरेश मस्केजी, आमदार श्री रवी फाटकजी, विचार मंचावर बसलेले सर्व मान्यवर आणि उपस्थित बंधू भगिनींनो, खूप दिवसांपासून ते स्वप्न होतं की इथे जो जुना झालेला स्विमिंग पूल आहे तिथे अद्यावत असं इंडोर स्टेडियम बांधावं आणि एक नवीन प्रकारची सुविधा कळवेकरांनी द्यावी. मी आणि मनीषा साळवी, अपर्णा साळवी यासाठी खूप प्रयत्नशील होतो, पण अर्थात तेव्हा फंड्स कमी होते आणि आमच्याकडे उपमुख्यमंत्री पदाचं हत्यार नव्हतं. त्यामुळे सगळाच कोंडमारा होता. मला आठवतं की एक बैठक मला अभिजित दरेकरचा फोन आला की तुम्हाला जरा खासदारांनी बोलवलंय, आणि खासदारांनी बोलवून आम्ही दोघांनी शिंदे साहेब प्लॅन फायनल केला आणि याला पुढे चालना मिळाली. अजून एक असाच चांगला प्लॅन येतोय, तो म्हणजे नाट्यगृहाचा. पारसिक नगरमध्ये एक सुंदर नाट्यगृह येणार आहे. त्याच्यातला माझा वाटा असा आहे की त्या परिसरामध्ये नाट्यगृह असावं म्हणून 2009 मध्ये मी रिझर्वेशन आयत्या वेळेस बदलून घेतलं आणि तिथे नाट्यगृहाचं रिझर्वेशन आणलं आणि त्याच्यामुळे ती जमीन सुरक्षित राहिली. असंच मी आणि श्रीकांत शिंदेने ठरवलं की आपण तिथे जो केलं एक चांगला उपक्रम काहीतरी आणूया. आपलं राजकीय विचारांचं वैर असतंच, ते असायला यावं, पण विकास कामांमध्ये एकत्र आपण हात पकडून पुढे गेलो तर समाजाचं आणि लोकांचं हित असतं. हे लक्षात ठेवून मी प्रामाणिकपणाने मान्य करतो की मी एवढा विकास केला, एवढा निधी आणला की ह्यांचे मंत्री उदय सामंत यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं की जितेंद्र आव्हाडांना जेवढा निधी मिळाला म्हणजे जयस्वालच्या काळात तेवढा निधी तर आमच्या तिन्ही आमदारांना मिळून मिळालेला नाही. पण ह्याला कधी एकनाथ शिंदेंनी पाय घातला मध्ये असं कधी झालं नाही. काही गोष्टी कौतुकास्पद आहेत, त्याच्या केलाच पाहिजे, पण आता तेवढं दातृत्व दाखवत नाही, तेवढी दानशूरता दाखवत नाही आजकाल. पण ठीक आहे, काय तशी काय माझी काही तक्रार नसते. आपण आणतो, कुठे ना कुठं निधी येतात आपल्याकडे. आता मग मागणी केली 20-25 कोटीची देणार म्हणाले, आता देतील. आता त्यांचा हात माझ्यासाठी जरा मोकळा झालाय. असो, लोकांचं हित आहे. एवढं कॉन्क्रिटीकरण झालं, मुंब्रा एवढं बदललं. सर, जेव्हा मी आलो तेव्हा पारसिक नगरचा भाव 3000 आणि 4000 होता. आज पारसिक नगरचा भाव काय रे अभिजित किती रे? 16,000, 20,000, 16,000, 20,000. किती मजल्याची बिल्डिंग येते त्याची? साळवीची 55 मजल्याची बिल्डिंग पारसिक नगर मध्ये. कुठे? हा, मंदार तर रिडेव्हलपमेंटचा सगळ्यांचा बाप आहे. ते मोठं हे काय ते काय इथे सगळे बिल्डर नगरसेवक एकत्रित आहेत सगळे. असो, त्यांचा धंदा, त्यांचा व्यवसाय आणि त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. पण असाच विकास आम्ही दोघं मिळून करत राहू. राजकीय भरेही दोन वेगळ्या वाटेवर असू, पण लोकांच्या हितासाठी कायम हातात हात घालू, एवढंच या ठिकाणी बोलतो आणि रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब आपल्याला संबोधित करतील.